नमस्कार मंडळी, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बहुतेक हा व्हिडिओ तुम्हाला लेट येईल कारण की मला वेळच भेटत नाही खरं तर व्हिडिओ करायला. आणि माझी चालू आहे देवपूजा. सगळे फोटोज वगैरे आधी मी पुसून घेतले आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. तर चला संध्याकाळी मला कामावरून आल्यानंतर थोडासा वेळ काढून मी जवळच आमच्या इथे आंबेगावात एक छोटंसं स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा जाऊन येणार आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच दाखवेल. आणि चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला तर संध्याकाळी मी आले बघा. छोटंसंच मंदिर आहे पण इतकी गर्दी असते ना. आणि इथे आहे ना जर गुरुवारीच ना आरती तर असतेच आणि गर्दी पण भरपूर असते. आणि जर गुरुवारी तिथे आहे ना सगळ्यांना आहे ना प्रसाद, जेवढे लोक येतील तेवढं सगळ्यांना प्रसाद सुद्धा वाटला जातो. तर छोटंसंच मंदिर आहे पण बघा किती गर्दी असते आणि छान अशी सजावट पण केली जाते तिथे. तर छान मंदिर आहे आणि त्याच्याच वरच्या बाजूला असं मोठं असं झाड सुद्धा आहे. इथे बघा मस्त अशी गरमागरम भाकर बनवली आहे मी. आणि बाहेर असा जोराचा पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये ना गरम गरम खायला खूप मजा येते.
तर चला मंडळी, खूप दिवसांनी आहे ना मी आज आईकडं म्हणजे आईच्या घरी निघाले. कारण की आहे ना मार्च मध्ये मी आजारी पडले होते खूपच, आणि त्यावेळेस मी मात्र एक रात्र आईकडे राहिले होते. आणि मार्च नंतर म्हणजे एप्रिल पासून मी त्यांच्या घरीच गेले नाहीये. तर आधी कसं एक 15 दिवसाला वगैरे जात होते मी, म्हणजे कामावरून आल्यानंतर मला कसं आहे जरा नॉनव्हेजचा स्वयंपाक करायला सगळा जरा वैताग घ्यायचा. त्यामुळे ना शक्यतो आम्ही आईकडेच जायचो नॉनव्हेजचं जेवण जेवायला, कारण ती करायची आणि मदतीला तिला भाऊजाई पण आहे ना, त्यामुळे त्या दोघी भाऊजाई तर म्हणजे माळ घातलेली आहे, पण जे साहित्य लागतं ते ती मदत करायची तिला. तर आईकडे जायचो आम्ही 15 दिवसाला. पण एप्रिल पासून ना एप्रिल मे जून जुलै 4 महिने झाले आम्ही तिकडे गेलोच नाही ना रे. 4 महिने झाले आम्ही तिकडे गेलोच नाही. तर आज खूप दिवसांनी खूप महिन्यांनी आज आम्ही आईकडे चाललोय जेवायला. आणि खरं तर तिला होत नाही बरं का जास्त असं काम करणं किंवा दगदग तिला सहन होत नाही, पण तरी सुद्धा आहे ना करतेय. कारण आम्ही म्हणत असतो बरं का, नाही काहीही केलं ना तुमच्यापुरतं करून खात जावा. कारण मला रात्री कामावरून मी 8 वाजता येते, आल्यानंतर ना नकोच वाटतं मला जायला तिकडं जर त्यांनी बोलवले असतील तेव्हा. कारण घरी आल्यावर पहिला स्वयंपाक करायचा असतो, मग याच्यामध्येच माझा टाइम निघून जातो. आणि बघता बघता 9 वाजतात, मग भाज्या आणायचं, सकाळची तयारी करायचं, याच्यामध्ये माझा खूप वेळ निघून जातो. तर आईकडं मला काही जाणं होतच नाही. तसं तर ती रोज भेटते मला, पण त्यांच्या घरी जाणं होत नाही. तर असं सॉरी, थोडीशी तब्येत पण बरी नाहीये माझी आज. तर आज खूप महिन्यांनी आईकडे चाललोय आम्ही आज जेवायला. आणि तिला किती आम्ही म्हणतो की बाई तुला सहन होत नाही, तुला जेवढं होतं तेवढंच करत जा, पण म्हणतात ना आई ती आई असते. तर तिला आहे ना काहीही करू दे, मी कितीही नको म्हणू दे, आई नको तुमच्यापुरतं करून खात जावा, तरीही ते आणून देणारच असं आहे तिचं. कालच बघा तिनं आहे ना ते उंडे बनवून आणले होते. उंडे म्हणजे की मोदकाचाच प्रकार. समजा आम्ही लहान होतो ना, तर त्यावेळेस ना आपण मोदकाचं सारण करून मोदक बनवतो. तर त्या पद्धतीने आहे ना आधी मोदकाचंच सारण असायचं, पण ते गोल गोल असे मोठे मोठे उंडे करायची ती, आणि ते उकडून आम्हाला खायला द्यायची. आणि आमच्या लहानपणी आहे ना खरं तर आम्हाला तीच एक प्रकारची मिठाई किंवा गोड पदार्थ माहिती होता. बाकी कुठले पदार्थ आम्हाला एवढे माहिती नव्हते, मिठाई वगैरे, तर तेच गोड पदार्थ आम्ही खायचो. पण काल तिनं बनवून आणले होते. कालच मी आठवण काढली होती की आम्ही लहानपणी आमच्या आयुष्यामध्ये गोड कुठला पदार्थ असेल आवडीचा तर तोच असायचा. गूळ खोबरं घालून ना आपण कसं मोदक बनवतो तसं तिनं ना गोल मोठे मोठे उंडे करायची, आणि कुकरच्या डब्यामध्ये एकामध्ये भात एकामध्ये ते उंडे उकडवून ना आम्हाला खायला द्यायचे. आम्ही आवडीनं खायचो. तर आता खूप प्रकार निघालेत गोड पदार्थ खाण्यासाठी. आधी काही एवढे नव्हते बरं का आमच्या लहानपणी, कारण आमची परिस्थिती पण तेवढीच एकदम नाजूक होती. आमचे वडील लई लहानपणी वारले होते, तर आमची परिस्थिती सुद्धा आहे ना खूप नाजूक होती. त्यामुळे ना आम्हाला, आणि आम्ही काही हट्ट पण करत नव्हतो आमच्या आईकडे की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. आणि तर असं चला आता मी निघाले आईकडं, तिकडे जेवायला जायचंय. ह्यांनी पण कुणालचे पप्पा पण तिकडेच येणार आहेत डायरेक्ट काम सुटल्यावर. तर चला निघूया. काल खरं तर मी ते दाखवायचं राहिलं, तिनं आम्हाला काय खायला आणलं होतं ते. तर चल, कुणाल पण तयार झालंय. माझं पण कामावरून आल्यानंतर ना थोडंफार काम होतं घरात, ते आवरलंय. तर आता निघते, 8:30 वाजलेत, घरी यायला तरी 10 साडेदहा होतील. तर चला जायचं का. कुणालला मगाशीच फोन केला होता आजीने की कुणालला पाठव, पण म्हटलं कुठे एकट्याला पाठवू. एक तर आज इतका भयानक पाऊस आहे ना काय सांगायला नको, आणि पाणी इतकं वाहत आहे ना. तुम्हाला मी जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की आमच्या घराच्या मागे एक ओढा आहे, त्यातनं इतकं पाणी वाहत आहे ना, ते पाणी बघून भीती वाटते, एवढं पाणी वाहत आहे. तर असं चला आता आम्ही जातो आणि पुढचा व्हिडिओ तिकडचा तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला तर बाय बाय. चल. रुद्र कसं ओरडायलाय ग, कोण वाजवायलाय म्हणून, दार कोण वाजवायलाय म्हणून ओरडायलाय. दार कोण वाजवते म्हणून ओरडायला लागलाय. तू बरं परत वाजव. कुणास तर गोंधळ चाललाय पोरांचा आत. रुद्र काय करायला रे, कोण आहे म्हणून ओरडायला लागला. हे घे तुला खाऊ घे. तू
तू पण आली का? चल. चला तर बघा, इथे मस्त अशी बिर्याणी रेडी झाली. मी जायच्या आधी सगळा स्वयंपाक त्यांचा तयार होता आणि मस्त असा बाजरीच्या भाकरी आणि रस्सा आणि बिर्याणी. तर कुणालला आणि आम्हाला सगळ्यांनाच आईची बिर्याणी खूप आवडते. तर आता चला मस्त आम्ही असं जेवून घेतो आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला. सासरवाडीला लय दिवसांनी येऊन जेवून कसं वाटलं? हा, कसं वाटलं जेवण? लय दिवसांनी जेवण. बघा ह्या दोघांचं गोंधळ चाललंय. हे दोघं खेळायला लागले. चला आता जेवण ते झालेत, आम्ही निघतो आता. परत उशीर व्हायला लागलाय. चल कुणाला जायचं का? चला जाऊया. तर चला आत्ता चालू आहे घरी. जेवण वगैरे झालं आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि कुणालचं चाललंय काय ना काय उद्योग चाललेले असतात. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या कुणालने पण सांगितलं. तर चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.